नमस्कार मैत्रिणींनो, मी नेहा. मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत 34 इंच छाती 34 इंच साईजचा कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरती कसा कटिंग करायचा याचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर बघा, इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे. हा अस्तरचा ब्लाऊज आहे. इथे बघा 1 मीटर अस्तर घेऊन अशी एक छोटी फोल्ड मारून घेतलेली आहे बघा एका बाजूने. आणि इथे बघा अस्तर सरळ होण्यासाठी मी एक लाईन ड्रॉ करून घेतली खालच्या साईडला. आता इथे बघा त्या लाईनवरून वरती मी एक 14 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. म्हणजे ब्लाऊजची पूर्ण उंची 13 + 1 इंच असं 14 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे बघा या रेषेवरती मी शोल्डरचं माप टाकते. शोल्डर घेतलेला आहे मी 6 इंच आणि मुंडा घेतलेला आहे मी 5.25 इंच. आणि इथे बघा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. इथे मी बघा छातीचा चौथा भाग घेतलेला आहे 8.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आणि इथे बघा कंबर घेतलेली आहे मी 7.5 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आणि जे आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे 2 इंच ते मी असं जोडून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने. आता इथे बघा मुंड्याच्या इथे कोपऱ्यातून 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि वरून 3 इंचावरती मार्किंग करून मी पाठीमागच्या मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे. इथे बघा मी पाठीमागच्या टक्सचं माप टाकते बघा. गळ्याकडून 4 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि वरती उंचीमध्ये 4.5 इंच घेतलेले आहे आणि असं उभं पट्टीने जॉईंट करून घेतलेलं आहे बघा. अर्धा इंचावरती असा मी पाठीमागचा टक्स देऊन घेतलेला आहे. इथे बघा इथे मी गळा रुंदी घेतलेली आहे बघा 2.5 इंच आणि मला तयार गळा ठेवायचा आहे 9 इंच, म्हणून मी 9.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी मी एक्स्ट्रा घेतलेले आहेत बघा. आणि इथे मी बघा गळ्याचा गोल आकार देऊन घेतलेला आहे. आता बघा पूर्णपणे आपल्या पाठीमागच्या भागाचं मार्किंग करून झालेलं आहे आणि केलेल्या मार्किंगनुसार मी कटिंग करून घेत आहे बघा. या पद्धतीने जसं मार्किंग आहे त्या मार्किंगवरूनच मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेत आहे बघा. या पद्धतीने व्यवस्थित मार्किंगवरूनच मी कटिंग करून घेत आहे बघा. आपला पाठीमागचा भाग कटिंग झालेला आहे. इथे बघा इथे आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करणार आहे बघा. इथे मी पाठीमागचा भाग ठेवून घेतलेला आहे. जिथे ॲडजस्ट होतोय तिथे मी ठेवून घेतलेला आहे बघा. इथे बघा व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. दोन्ही भाग व्यवस्थित जुळून ठेवून घेतलेला आहे आणि जसा पाठीमागचा भाग आहे जसंच्या तसं मी मार्किंग करून घेत आहे बघा. जसं आहे तसंच या पद्धतीने. आणि मी पाठीमागचा भाग साईडला ठेवून घेतलेला आहे बघा. इथे मी मुंड्याच्या इथे बॉक्स तयार करून घेते म्हणजे आपल्याला माप टाकताना सोपं पडेल म्हणून. इथे बघा आपण इथे पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागामध्ये 1 इंच अजून एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे बघा खालच्या साईडला. हे आपलं योगपट्टी जोडण्यासाठी जे आपल्याला मार्जिन लागणार आहे ते मी मार्जिन इथे वाढवून घेतलेलं आहे बघा. आता इथे बघा कोपऱ्यातून 1 इंचावरती मार्किंग करून मी पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे बघा या पद्धतीने. आता बघा इथे गळा रुंदी घेतलेली आहे मी 2.5 इंच आणि बघा तयार गळा मला 6 इंच ठेवायचा आहे म्हणून मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी मी वाढवून घेतलेले आहेत बघा. आणि इथे सुद्धा गोल आकार देऊन पुढच्या गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. इथे बघा योगपट्टीचं माप टाकते. गळ्याकडील बाजूला मी 4 इंच घेतलेला आहे आणि कमरेच्या बाजूला 3 इंच आणि मी असा योगपट्टीचा आकार देऊन घेते आहे बघा. या पद्धतीने आपलं योगपट्टीचं मार्किंग करून झालेलं आहे. आता बघा कटोरीचं माप टाकते. कटोरी घेतलेली आहे मी 5.5 इंच आणि इथे बघा मुंड्याकडून 3 इंचावरती मार्किंग केलं आहे आणि गळ्याच्या इकडे 1.5 इंचावरती असे 3 मार्किंग करून हे तिन्ही मार्किंग जोडून मी कटोरीचा शेप देऊन घेतलेला आहे बघा. आणि आता बघा जसं मार्किंग आहे तसं मी कटिंग करून घेतलेलं आहे बघा. पुढचा गळासुद्धा मी कटिंग करून घेतलेला आहे बघा. जसं मार्किंग आहे त्याच मार्किंगवरून मी वाढवलेलं जे मार्किंग आहे तिथून मी कटिंग करून घेतलेलं आहे बघा. या पद्धतीने बघा पुढचा मुंडा मी कटिंग करून घेतलेला आहे बघा. या पद्धतीने आपलं इथे बघा इथे मी योगपट्टीसुद्धा कटिंग करून घेते आणि कटोरी
आता बघा आपले तिन्ही भाग कटिंग करून झालेले आहेत. आता बघा हे तिन्ही भाग मी साईडला ठेवून घेते आहे. बघा इथे बघा आता उरलेलं अस्तर मी घेतलेलं आहे. बघा आता आपण जी कटोरी कटिंग केलेली होती ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे. यासाठी मी एका बाजूने बघा अस्तर डबल फोल्ड करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. आणि मी जशी कटोरी सेट होईल तशी मी ठेवून घेते आहे बघा व्यवस्थित या पद्धतीने. आणि मी कटोरी तिरकी ठेवलेली आहे बघा. तिरकी ठेवली म्हणजे फिटिंगला प्रॉब्लेम येत नाही, जास्त असं टाईट वगैरे होत नाही, काचत नाही, यामुळे तिरकी लावायची कटोरी. आता बघा मी इथे कटोरी ठेवून घेतलेली आहे आणि जशी कटोरी आहे तसंच मी मार्किंग करून घेत आहे बघा. जशी मी कटिंग केलेली कटोरी होती ती जशीच्या तशी मी मार्किंग करून घेतलेली आहे. आता बघा इथे कधी कधी काय होतो, कटोरीचा टक्स तिरका येतो, म्हणून मी इथे बघा उभी लाईन गळ्याच्या मार्किंगच्या इथून मी बरोबर उभी लाईन आखून घेतलेली आहे बघा. आणि इथे बघा या बाजूला 1.5 इंच वाढवलेला आहे आणि गळ्याकडील बाजूला सुद्धा मी 1.5 इंच वाढवलेला आहे. आता बघा इथे मी जोडून घेत आहे बघा वाढवलेलं अंतर आणि गळा. इथे बघा गळ्याच्या इथे मी 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे आणि खालच्या साईडचं जे वाढवलेलं मार्किंग होतं तिथे मी कटोरीचा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे. आता इथे बघा लाईनच्या इथून मी 1 इंचावरती मार्किंग करून मी कटोरीला असा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे बघा. काय जण तिरकं म्हणजे पूर्ण पट्टीने असे तिरकस जोडतात, पण मी याच पद्धतीने कटोरीचं मार्किंग करत असते. ही कटोरी व्यवस्थित बसते. तुम्ही पण माझ्या पद्धतीने कटोरी कटिंग करून बघा, तुम्हाला कशी बसते ते मला कमेंटमध्ये सांगा. इथे बघा मी केलेल्या मार्किंगनुसार मी कटोरी कटिंग करून घेतलेली आहे बघा. 34 इंच साईजची कटोरी आपली वाढवून झालेली आहे बघा या पद्धतीने. आता इथे बघा आपण स्लीव्स कटिंग करणार आहोत बघा. आता बघा जे उरलेलं अस्तर होतं ते मी असं 4 पदरी घडी घालून घेतलेलं आहे बघा. इथे मी बाई कटिंग करणार आहे. इथे बघा खालच्या साईडला मी एक लाईन ड्रॉ करून अस्तर व्यवस्थित करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने. आणि इथे बघा माझ्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 8 इंच आणि त्याच्यामध्ये मी 1 इंच वाढवून घेतलेलं आहे, म्हणजे खालच्या साईडला अर्धा इंच आणि बाही जोडताना आपल्याला अर्धा इंच लागणार आहे, असं मी 1 इंच त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. इथे बघा मी बाहीला डाऊन दिलेला आहे बघा 3 इंचावरती मार्किंग करून एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. तसंच इथे बघा इथे मी छातीचा 5वा भाग टाकलेला आहे बघा 7 इंच आणि इथे शिलाई मार्जिन बघा 2 इंच. इथे बघा अर्धा इंच कमी पडलेला आहे, ते शिवताना आपण तिथे जोड देऊन घेऊ. इथे बघा दंडगेर टाकलेला आहे बघा 6 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आणि जे आपलं शिलाई मार्जिन आहे ती मी असं पट्टीने जोडून घेत आहे बघा. इथलं अर्धा इंच आपण शिवताना वाढवून घेणार आहोत. आता बघा इथे बघा उंचीच्या इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे बघा. आणि 1 इंच आणि हे 7 इंच मिळून मी अशी तिरकी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे बघा. आणि या लाईनचा सेंटर मार्क करून घेतलेला आहे. आणि सेंटरच्या वरच्या साईडला अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच असं करून मी पाठीमागचा मुंडा आणि पुढचा मुंडा असा शेप देऊन घेतलेला आहे बघा. दोन्ही शेप मी देऊन घेतलेले आहेत बाईचे. आणि केलेल्या मार्किंगनुसार मी बाई कटिंग करून घेतलेले आहे बघा या पद्धतीने. आणि आपली बाही कटिंग करून झालेली आहे बघा. इथे बघा फ्रंट मार्क करून घेते आहे मी दोन्ही बाहींना आणि बाही उघडून आपला पुढचा मुंडा पण मी कटिंग करून घेत आहे बघा या पद्धतीने 2 पदर पकडून. आता आपली बाहीसुद्धा कटिंग करून झालेली आहे. आता बघा आपलं अस्तरचं कटिंग झालेलं आहे बघा. आता आपण ब्लाऊज कपडा कटिंग करूया. इथे बघा मी ब्लाऊज कपडा घेतलेला आहे. आता या ब्लाऊज कपड्याला बघा एका साईडलाच काट आहे, म्हणून इथे मी स्लीव्स ठेवून कटिंग करून घेणार आहे बघा. काठावरती बघा जरा काठवरच्या साईडला आहे, जिथे काठ आहे तिथे मी बाही ठेवून घेतलेली आहे. आणि इथे बघा अर्धा इंचाचा कपडा सोडून
मी बाही कटिंग करून घेत आहे. म्हणजे आपण जेव्हा अस्तर जोडणार तेव्हा पुढे मागे होऊ नये यासाठी मी अर्धा इंचाचा कपडा साईडने सोडलेला आहे बघा या पद्धतीने. तसंच आता राहिलेल्या कपड्यामध्ये जसे पार्ट सेट होतील तसे मी ठेवून सर्व पार्ट कटिंग करून घेत आहे. इथे बघा मी पहिल्यांदा पाठीमागचा पार्ट कटिंग करून घेतलेला आहे बघा अर्धा इंचाचा कपडा सोडून. तसंच आता आपला पुढचा साईड पार्ट आणि कटोरीसुद्धा कटिंग करून मी इथे घेणार आहे बघा या पद्धतीने. जसं त्या कपड्यावरती सेट होतील तसे ठेवून मी सर्व पार्ट कटिंग करून घेत आहे बघा. जसं तुमच्याकडे कपडा अवेलेबल असेल त्या पद्धतीने तुम्ही पहिलं ठेवून बघा ॲडजस्ट होतात की नाही, नंतरच कटिंग करा ब्लाऊज कपडा. जरा का ब्लाऊज कपडा छोटा होता म्हणून थोडं ॲडजस्ट करायला लागलेला आहे इथे बघा. तुम्ही पहिलं ब्लाऊज कपड्यावरती सर्व पार्ट ठेवून बघा ॲडजस्ट होतात की नाही, नंतरच ब्लाऊज कपडा कटिंग करा. इथे बघा माझे दोन्ही पार्ट ते ॲडजस्ट झालेले आहेत म्हणून मी इथे आता कटिंग करून घेते आहे बघा या पद्धतीने व्यवस्थित. इथे बघा इथे मी कटोरी ठेवणार आहे. इथे पण बघा मी कटोरी तिरकी ठेवणार आहे बघा, म्हणजे फिटिंगला प्रॉब्लेम येत नाही. इथे बघा कटोरी पण माझी ॲडजस्ट झालेली आहे. इथे अर्धा इंचाचा कपडा सोडून मी कटोरीसुद्धा कटिंग करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. आता आपल्याला योगपट्टी कटिंग करायची आहे. आता उरलेल्या कपड्यामध्ये जशी सेट होईल तसा मी योगपट्टी ठेवून योगपट्टीसुद्धा कटिंग करून घेणार आहे. आता बघा इथे उरलेले फक्त तुकडे उरलेले आहेत, त्याच्यामध्येच मी योगपट्टी सेट करणार आहे. जिथे सेट होईल तिथे मी योगपट्टी कटिंग करून घेणार आहे बघा या पद्धतीने. तर बघा मी एक योगपट्टी ठेवून कटिंग करून घेत आहे बघा. आता बघा एक योगपट्टी माझी कटिंग करून झालेली आहे. अजून एक दुसऱ्या बाजूची योगपट्टी आपल्याला कटिंग करायला लागणार आहे बघा. आता बघा जे उरलेला कपडा होता इथे बघा गळ्याच्या साईडला जो कटिंग करून आलेला कपडा होता तिथे मी दुसरी योगपट्टी ठेवून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. आणि दोन्ही योगपट्ट्या आपल्या कटिंग करून झालेल्या आहे. आणि मी ब्लाऊजसुद्धा शिवून रेडी केलेला आहे. माझा ब्लाऊज कटोरी ब्लाऊज पूर्णपणे कसा शिवायचा, अस्तर कसं जॉईन करायचं याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे. तो जाऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मी हा ब्लाऊज कसा शिवला आहे. मी शिवलेला ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू मैत्रिणींनो.